नमस्कार मित्रांनो. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत की एम.फार्म ॲडमिशन 2020-21 साठी फॉर्म ऑनलाईन कसा फिलअप करायचा. तर त्यासाठी मी एक डेमो फॉर्म तुम्हाला भरून दाखवणार आहे. तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा येणाऱ्या पुढच्या अपडेट्ससाठी एम.फार्म ॲडमिशन 2020-21 साठी. तर व्हिडिओ सबस्क्राईब करा. गुगल मध्ये आल्यानंतर टाईप करा mahacity.org. तर पहिलीच वेबसाईट जी तुम्हाला दिसेल त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तर पोस्ट ग्रॅज्युएट कोर्सेस या टॅब वरती जा आणि त्या खाली दिलेलं आहे एम.फार्म और फार्म डी. त्याच्यावरती क्लिक करा. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज ओपन होईल, न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन. तर न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन वरती क्लिक करा. तर पुढच्या पेज मध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. तर कॅन्डिडेटचं रजिस्ट्रेशन करताना सगळ्यात महत्वाचं, जे 12वीच्या मार्कशीट वरती जसं नाव लिहिलेलं आहे तसंच नाव तुम्हाला इथं पुटअप करायचंय. तर त्यासाठी 12वीचं मार्कशीट तुमच्या बरोबर ठेवा. तर त्यानंतर तुमचा स्टेट सिलेक्ट करा. त्यानंतर तुमचा डिस्ट्रिक्ट, मोबाईल नंबर टाकताना मोबाईल नंबर असाच टाका की जो तुमचा नंबर चालू आहे, कारण फर्दर कम्युनिकेशन हे मोबाईल वरतीच होणार आहे आणि OTP जे येणार आहेत ते पण मोबाईल वरतीच येणार आहे. ईमेल ऍड्रेस हा व्हॅलिड असला पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे आणि पासवर्ड त्यानंतर कन्फर्म करायचं आहे. तर पासवर्ड टाकताना 7 ते 15 टोटल कॅरेक्टर असले पाहिजे. त्यापैकी एक न्यूमेरिक व्हॅल्यू असले पाहिजे आणि एक अल्फाबेटिक लेटर असलं पाहिजे, अप्पर केस आणि लोअर केस एक अल्फाबेट पाहिजे आणि एक स्पेशल कॅरेक्टर म्हणजे जसं अँड असेल, स्टार असेल, हॅश असेल, टॅग असेल, @ असेल, तर ते तुम्हाला इथं टाकायचे. आणि त्यानंतर कन्फर्म द पासवर्ड म्हणजे हाच पासवर्ड पुन्हा टाकायचा आणि त्यानंतर पुढं रजिस्टर म्हणायचं. त्यानंतर पुढचं पेज असं ओपन होईल आणि पेज ओपन झाल्यानंतर जो तुमचा आता मोबाईल नंबर टाकलेला आहे तर त्या मोबाईल नंबर वरती OTP येईल. तो OTP इथं टाका आणि सबमिटचं बटन दाबा. पुढचं पेज ओपन झाल्यानंतर तुमचा ऍप्लिकेशन ID किंवा युजर नेम हा क्रिएट होईल आणि तो क्रिएट झाल्यानंतर तुम्ही तो कुठेतरी लिहून घ्या किंवा तुमच्या मोबाईल नंबर वरती तो येतो आणि त्यानंतर पुढं क्लिक हिअर टू लॉग इन अँड फिल युअर ऍप्लिकेशन फॉर्म त्यावरती क्लिक करा. पुढच्या पेजवरती मी आता डायरेक्ट इथं पुढच्या पेजवरती झालोय. तर याच्या आधीचं जे पेज आहे तिथं तुम्हाला लॉग इन करायचंय आणि तुमचा पासवर्ड टाकायचा आहे जो तुम्ही आता जनरेट केला होता आणि ऑटोमॅटिकली जो जनरेट झालाय तुमचा ऍप्लिकेशन ID तो टाकल्यानंतर हे पेज पुढचं ओपन होते. तर ते पेज ओपन झाल्यानंतर पहिली जी स्टेप आहे तर ती आपण कंप्लीट केलेली आहे. तर ह्या पुढच्या स्टेप तुम्हाला आता कंप्लीट करायच्या आहेत. तर दुसरी स्टेप वरती ते क्लिक करा. तर स्टेप 2 वरती क्लिक केल्यानंतर जर क्लिक केल्यानंतर येत नसेल तर इथं वरच्या बाजूला जा आणि त्यानंतर टाइप ऑफ कॅन्डिडेट त्याच्यावरती जा. ते ओपन झाल्यानंतर इथं विचारलं जाईल सिलेक्ट ऍडमिशन फॉर. तर एम.फार्म वरती क्लिक करा. सिलेक्ट स्पॉन्सरशिप स्टेटस. तर स्पॉन्सर जर कोणी केलेलं असेल कंपनी तर स्पॉन्सरशिप वरती करा किंवा नॉन स्पॉन्सर वरती करा. त्यानंतर विचारतंय की वेदर यू आर अ GPAT कॅन्डिडेट. तर GPAT कॅन्डिडेट असाल तर GPAT कॅन्डिडेट वरती क्लिक करा. त्यानंतर तुमचं कॅन्डिडेट टाईप, तर तुमची 12वी आणि B.Farm हे दोन्ही महाराष्ट्र स्टेट मधनं जर झालेलं असेल तर टाईप A वरती क्लिक करा. तशाच पद्धतीने टाईप B, टाईप C, टाईप D हे जे प्रकार दिलेत त्याच्या पुढे वाचा आणि त्यावरतीच क्लिक करा. तुम्हाला इथे एकच ऑप्शन सिलेक्ट करायचे. त्यानंतर त्याला सेव्ह आणि प्रोसीड करा.
7 प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला विचारतं टाईप डिटेल्स. तर टाईप डिटेल्स मध्ये सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच द कॅन्डिडेट हॅज पास HSC और डिप्लोमा इंजिनिअरिंग और टेक्नॉलॉजी. तर तुम्ही इथं HSC चं सिलेक्ट करा. त्यानंतर पुढं सिलेक्ट द डिस्ट्रिक्ट फ्रॉम विच कॅन्डिडेट हॅज पास द ग्रॅज्युएशन, म्हणजे जिथनं तुम्ही B.Pharm केलंय ते सिलेक्ट करा. त्यानंतर पुढे विचारलं डोमेसाइल सर्टिफिकेट ऑफ कॅन्डिडेट इंडिकेटिंग he or she is domicile in the state of Maharashtra issued by subdivisional officer or deputy collector of a district or birth certificate or living certificate. याच्यापैकी जे तुमच्याकडे असेल तर सगळ्यांकडे जवळपास आता लिव्हिंग सर्टिफिकेट आहे, तर लिव्हिंग सर्टिफिकेट वरती क्लिक करा. जे डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल त्यावरती क्लिक करा. त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड करा. पुढचं पेज जे ओपन होईल त्याच्यामध्ये कॅटेगरी डिटेल्स विचारलेले. तर जनरल कॅटेगरीवरती जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला विचारेल वेदर यू आर फ्रॉम EWS इकॉनॉमिकली वीकर सेक्शन. आणि जर रिझर्व्ह कॅटेगरीवरती जर क्लिक केलं तर तुम्हाला हे सगळे ऑप्शन्स भरावे लागतील. त्यापैकी पहिलं आहे की कुठल्या कॅटेगरीला तुम्ही बिलॉंग करतात ते तुम्हाला टाकायचंय. त्याच्यानंतर सब कॅटेगरी कुठली, इथं जी कॅटेगरी सिलेक्ट करणार आहे त्याच्या खाली त्याच्या सब कॅटेगरीज येतील. आणि त्यानंतर तुमच्याकडे व्हॅलिडिटी सर्टिफिकेट आहे का, जर असेल तर अवेलेबल करा, नसेल पण रिसिप्ट आहे तर अप्लाइड बट नॉट रिसिव्ड, आणि काहीच नाही तर नॉट अप्लाइड करा. तसंच नॉन क्रिमिलियरचं जर असेल त्या अवेलेबल म्हणा, नसेल पण पावती आहे तर अप्लाइड बट नॉट रिसिव्ड वरती क्लिक करा, नसेलच तर नॉट अवेलेबल म्हणा. त्यानंतर पुढचा विचारलाय पर्सन विथ डिसॅबिलिटीज. तर तुमच्याकडे काही मेडिकल सर्टिफिकेट जर असेल डिसॅबिलिटीचे, अपंगत्व, तर तुम्ही येस वरती क्लिक करा, नसेल तर नो वरती क्लिक करा. त्यानंतर पुढे विचारलंय नॅशनॅलिटी. तर नॅशनॅलिटी शक्यतो लिव्हिंग सर्टिफिकेट वरती बघा, तर लिव्हिंग सर्टिफिकेट वरती इंडियन असं लिहून आलेलं आहे किंवा त्याच्यावरती बर्थ प्लेस पण दिलेली आहे. तर शक्यतो पासपोर्ट तर बऱ्याच लोकांकडे नसेल, बर्थ सर्टिफिकेट पण नसेल, बट लिव्हिंग सर्टिफिकेट हे जवळपास सगळ्यांकडेच आहे, किंवा नॅशनॅलिटी सर्टिफिकेट हे पण चालू शकते, यापैकी कुठलंही पण. त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड करा. त्यानंतर पुढचं पेज ओपन होईल क्वालिफिकेशन डिटेल. तर क्वालिफिकेशन डिटेल मध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला 10वीचे मार्क्स तुमचे टाकायचे ऍग्रिगेट. त्यानंतर मॅथमॅटिक्स, हे जे लाल कलरचे ऍस्ट्रिक्स दिसत आहेत तर हे ऍस्ट्रिक्स म्हणजे कंपल्सरी तुम्हाला ते भरायचेच आहेत. तर त्यानंतर 10वीचे मॅथचे मार्क्स, 10वीचे सायन्सचे मार्क्स, 10वीचे इंग्लिशचे मार्क्स, आणि तुमचा 10वीचा बोर्ड कुठला होता तर यापैकी तुम्ही सिलेक्ट करू शकता. त्यानंतर 10वीचं पासिंग इयर आणि तुमचा 10वीचा रोल नंबर. त्यानंतर 12वीचे ऍग्रिगेट मार्क्स आणि 12वीचा बोर्ड कुठला तुमचा होता तो इथनं सिलेक्ट करायचा. त्यानंतर पुढचं जे क्वालिफिकेशन डिटेल्स येते ते येते B.Pharmचं. तर सगळ्यात पहिल्यांदा हॅव यू टेकन द ऍडमिशन इन M Pharmacy कोर्स ऍट अर्लियर अकॅडमिक, तर सगळ्यांचं नोच असेल. त्यानंतर तुम्ही B.Pharm पास आहात का, तर पास वर सिलेक्ट केल्यानंतर हे ऑप्शन्स ओपन होतात. त्यामध्ये तुम्हाला तुमची युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची, जिथनं तुम्ही B.Pharm पास आउट झाला ज्या युनिव्हर्सिटीतनं. जसं की पुणे विद्यापीठ असेल तर त्यांनी SPP युनिव्हर्सिटी सिलेक्ट करायची, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी. त्यानंतर पुढचं ऑप्शन B Pharmacy क्लास. तर इथं क्लास विचारलेले, तर बरेच आता रिझल्ट वरती CGPA स्कोर असतो, तर रिझल्टच्या पाठीमागे बघून घ्या. तर हे जे क्लास आहेत त्याचं आणि CGPAचं कसं रिलेशन आहे, तशा पद्धतीचं तो क्लास इथे टाका. त्यानंतर B.Pharm ऍग्रिगेट मार्क्स. आता B.Pharm ऍग्रिगेट मार्क्स, तर इथं तुम्हाला B.Pharm ऍग्रिगेट मार्क्स टाकायचे आउट ऑफ, आणि पर्सेंटेज ते ऑटोमॅटिकच कॅल्क्युलेट होतील. त्यानंतर पुढचा आहे GPAT रोल नंबर. तर GPAT रोल नंबर, जी GPAT तुम्ही दिली होती त्याचा रोल नंबर, तुमचा स्कोर आणि ऑल इंडिया रँक जसं तुमच्या GPATच्या स्कोर कार्ड मध्ये आहे तसंच टाका आणि सेव्ह आणि प्रोसीड करा. पुढचं पेज ओपन होईल पर्सनल डिटेल्स. तर पर्सनल डिटेल्स मध्ये तुमचं नाव ऑटोमॅटिकच इथे येणार आहे. तर त्यानंतर तुमचं आईचं नाव जे SSC मार्कशीट मध्ये आहे तशाच पद्धतीत टाका. त्यानंतर डेट ऑफ बर्थ तर सिलेक्ट करा. जेंडर
ते सिलेक्ट करा. त्याच्यानंतर पुढचं पुन्हा कन्फर्म जेंडर ते येते. त्यानंतर आर यू ऑर्फन, तुम्ही अनाथ आहात का, जर नसाल तर नो सिलेक्ट करा. त्यानंतर फॅमिली इन्कम, जे तुमचे इन्कम सर्टिफिकेट वरती जे रेंज जे दिलेलं आहे त्या रेंज मध्ये त्याला सिलेक्ट करा. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे रिलीजन, तर रिलीजन सिलेक्ट करा. त्यानंतर मदर टंग, जी मदर टंग तुमची असेल तर ती सिलेक्ट करा. त्यानंतर वेदर यू बिलॉंग टू मायनॉरिटी, नो असेल तर नो करा, येस असेल तर येस करा. तुम्ही ग्रामीण भागातले आहात का, तुमचा ऍड्रेस तर ग्रामीण मधले असेल तर रुरल करा, शहरी भागातले असेल तर अर्बन करा. त्यानंतर इथं ऍड्रेस टाका. त्यानंतर स्टेट टाका. त्याच्यानंतर पुढे डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करा. डिस्ट्रिक्ट सिलेक्ट केल्यानंतर पुढे तालुका तुमचा सिलेक्ट करा आणि त्यानंतर विलेज सिलेक्ट करा. तर हे सगळे सिलेक्टचेच ऑप्शन आहे, तुम्हाला इथं टाकायची गरज नाही. त्यानंतर तुम्ही पुढं पिन टाका. तर कॉन्टॅक्ट डिटेल मध्ये ऑलरेडी रजिस्ट्रेशनच्या वेळेस तुमचा मोबाईल नंबर तुम्ही टाकलेला आहे आणि ईमेल आयडी तुम्ही टाकलेला आहे. जर कदाचित तुम्हाला तुमचे जे फर्दर कम्युनिकेशन आहेत हे सगळे मोबाईल नंबर वरती किंवा ईमेल आयडी वरती येतील. इथं टेलिफोन नंबर नसेल तर टाकण्याची काही गरज नाही किंवा अल्टरनेट नंबर टाकण्याची काही गरज नाही, कारण त्याच्यावरती हे रेड कलरचे ऍस्ट्रिक्स नाहीत. त्यानंतर सेव्ह आणि प्रोसीड करा. पुढचा ऑप्शन येईल अपलोड द फोटो. तर फोटो तुम्हाला अपलोड करायचे, त्यासाठी तो ब्राउज करा. सेव्ह आणि प्रोसीड केल्यानंतर पुढचं पेज ओपन होणार आहे, अपलोड डॉक्युमेंट्स. तर अपलोड डॉक्युमेंट्स मध्ये हे जे काही लिस्ट आहे नंबर ऑफ डॉक्युमेंट्स ते तुम्हाला अपलोड करायचे. सपोज तुम्ही ओपन कॅटेगरीचे असाल तर तुम्हाला याची गरज पडत नाही, कास्ट सर्टिफिकेट, व्हॅलिडिटी आणि नॉन क्रिमिलियर. बाकीच्या कॅटेगरीला त्याची गरज पडेल. तर हे सगळे डॉक्युमेंट्स तुम्हाला वन बाय वन अपलोड करायचे आणि अपलोड करत असताना ते जेपीजी, पीएनजी और पीडीएफ फॉर्मॅट आणि मॅक्झिमम साईज ही 1 MB पर्यंत चालेल. ज्यावेळेस तुम्ही व्हॅलिडिटी अपलोड करतात किंवा कास्ट सर्टिफिकेट अपलोड करतात तर इथं त्यांनी विचारलंय की इश्युइंग अथॉरिटी. तर इश्युइंग अथॉरिटी जे सर्टिफिकेट वरती ज्यांची सही आहे, सिग्नेचर आहे, त्याच्या खाली हे इश्युइंग अथॉरिटी असते, तर ती सिलेक्ट करा, तीच टाका, कारण स्क्रुटिनीच्या वेळेस हे चेक केलं जाते. आणि ते झाल्यानंतर सबमिट क्लिक करा. डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर पेमेंट डिटेल्स मध्ये जा. तर पेमेंट डिटेल्स मध्ये एक ऍडव्हान्टेज असाही पण आहे, तिथं ऑप्शन असाही पण आहे की युपीआय पण तुम्ही सिलेक्ट करू शकता, जसं फोन पे आहे. तर पे नाव वरती क्लिक करा. डॉक्युमेंट्स अपलोड झाल्यानंतर आणि पेमेंट कम्प्लीट झाल्यानंतर स्टेप्स बघा. तर डॉक्युमेंट अपलोडिंगला सध्या प्रॉब्लेम येत आहे, तर डॉक्युमेंट अपलोडिंग अजून आमची पण झालेली नाही. तर त्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्म कन्फर्मेशन स्टेटस स्क्रुटिनी सेंटर, तर इथं क्लिक करा आणि फॉर्म तुमचा सबमिट करा स्क्रुटिनीसाठी. तर 2-3 दिवसानंतर लॉग इन करून बघा, तुमचे काही ग्रीव्हन्स आले असेल तर ते ग्रीव्हन्स कम्प्लीट करा. तुम्हाला अजून काही अडचणी असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही टाका, तर ज्या अडचणी येतील त्या मी सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन.